राजकोटमध्ये घडलेली एक घटना सध्या सर्वांनाच हादरवून सोडतेय। एका निवृत्त शिक्षकाच्या आयुष्यात अचानक अशी वेळ आली की त्यांनी आयुष्यभर कमावलेली प्रतिष्ठा आणि पैसा दोन्ही धोक्यात आले। ही घटना सुरू झाली एका साध्या फोन कॉलपासून। समोरची व्यक्ती होती एक महिला, जिने स्वतःला जमिनीचे व्यवहार करणारी असल्याचे सांगितले। तिने शिक्षकाला सांगितले, खूपच स्वस्तात एक चांगली शेतजमिनीची जमीन विक्रीसाठी उपलब्ध आहे। निवृत्तीनंतर शेती करायची इच्छा असलेल्या या शिक्षकाने ही संधी सोडली नाही आणि जमीन पाहण्यासाठी ते राजकोटला गेले। पण त्या क्षणी ते त्या हॉटेलमध्ये पोहोचले, त्या क्षणापासून त्यांच्या आयुष्यात एक भयानक खेळ सुरू झाला। महिला फोन करण्याच्या बहाण्याने खोलीबाहेर गेली आणि काही क्षणातच खोलीचं दार उघडलं। आत आल्या काही अनोळखी महिला आणि पुढच्या काही मिनिटात शिक्षकांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले। त्यानंतर सुरू झाला ब्लॅकमेलचा खेळ आणि जर पैसे दिले नाही तर व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून बदनामी केली जाईल अशी धमकी देण्यात आली। सुरुवातीला तब्बल 40 लाख रुपयांची मागणी करण्यात आली। भीतीने ग्रासलेल्या शिक्षकांना अखेर 12 लाख रुपये RTGSद्वारे आरोपींच्या खात्यात पाठवले। पण इतक्यावरही त्यांची सुटका झाली नाही आणि वारंवार पैशांची मागणी सुरूच राहिली। शेवटी कंटाळून आणि धैर्य एकवटून त्या शिक्षकाने राजकोट क्राईम ब्रँचकडे तक्रार केली। यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या काही तासात मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधार पायलसह 3 आरोपींना अटक केली। तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की ही टोळी आधीही अशाच प्रकारे अनेकांना हॅनी ट्रॅपमध्ये अडकवून लाखो रुपये उकळत होती। या प्रकरणातील आणखी एक महिला आरोपी सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत।